आपण नेहमीच आयुष्याच्या शर्यतीत धावत असतो, कधी जिंकतो तर कधी हारतो. पण आज आपण धावण्याच्या शर्यतीतल्या एका विश्वविक्रमी खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे उसेन बोल्ट. हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो एक प्रचंड वेगाने धावणारा, हात आकाशात झेपावणारा आणि संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारा, ज्याला जग विजेच्या वेगाने धावणारा वेगवान वादळ म्हणून ओळखतं. ज्याने फक्त धावण्याच्या स्पर्धा जिंकल्या नाहीत, तर जगाला दाखवून दिलं की प्रतिभेपेक्षा मेहनत मोठी असते. पण मग तो असा जगप्रसिद्ध झाला कसा? चला तर मग जाणून घेऊया वेग सम्राट उसेन बोल्ट बद्दल. नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPreg.com. उसेन सेंट लिओ बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 रोजी जमैका या देशात झाला. जमैका हा वेस्ट इंडिज मधला बेट आहे. उसेन बोल्ट यांना लहानपणापासूनच क्रिकेट आणि फुटबॉल खेळायला आवडायचं. एका प्रशिक्षकाने त्यांच्या धावण्याच्या गतीकडे लक्ष दिले आणि तेथूनच त्यांच्या वेगवान धावपटू म्हणून करिअरला सुरुवात झाली. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्यास सुरुवात केली. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 100 मीटर शर्यत पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. तसेच 200 मीटर स्पर्धेत 19.30 सेकंदात शर्यत पूर्ण केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळाले. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.